लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत आहे। दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत। काँग्रेसने राम सातपुतेंविरोधात आयात उमेदवार असा प्रचार केला, तर राम सातपुतेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतदारांना साथ घातलेली आहे। मात्र सोलापूरकरांचा कौल कुणाच्या बाजूने पडलाय हे सोलापूरकरांकडूनच जाणून घेऊयात। लागली पैज NDTV मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्याच्या टपरीवरती सोलापूर जिल्ह्याच्या नाक्यानाक्यांमध्ये एकच चर्चा आहे की सोलापूर जिल्ह्याचा खासदार नेमका कोण होईल। अशीच चर्चा सोलापूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांमध्ये देखील आहेत। आपल्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत। काय वाटतंय सर, नेमकं कोणाचं पारडं जड वाटतंय आपणास? नाही, या संदर्भामध्ये असं अटीतटीची लढत असल्यामुळं निश्चितपणानं सांगता येणार नाही की कोण निवडून येईल। या ठिकाणी काय शक्यता वाटते सर, कोण निवडून येईल? ही निवडणूक अतिशय अतितटीची झालेली आहे। मागील 2014 आणि 2019च्या तुलनेनं ही निवडणूक भाजपला सोपी नाही एवढं मात्र म्हणता येईल। या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या तुल्यबळ पक्षांमध्ये यावेळीची लढत झाली आहे। यावेळेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मुस्लिम मतं, लिंगायत मतं आणि मराठा मतं या मतांचं जे ध्रुवीकरण झालं, ती मतं ज्यांच्या पारड्यात पडतील तो उमेदवार यावेळेस निश्चितच कुठंतरी वरचढ दिसून येईल। त्यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल। सर, आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल? पारडं जड वाटतं? यंदाची ही लोकसभा निवडणूक अतिशय ऐतिहासिक राहणार आहे। दोन्ही तुल्यबळ 2 आमदारांमधले हे लढत होत असताना एकीकडं भाजपची यंत्रणा फार सक्षम आणि मोठी आहे आणि दुसरीकडं काँग्रेसला थोडंफार आव्हानात्मक ही लढाई दिसून येते आणि या ह्याच्यामध्ये भाजप थोडं वरचढच असल्याचं दिसून येतं। सर, काय वाटतं आपल्याला कोण निवडून येईल? यंदाच्या याच्यामध्ये झालं की 2014-2019ला जी सुप्त लाट होती किंवा ज्याला आपण अंडरकरंट हा शब्द वापरतो, हा शब्दसुद्धा यावेळेस लागू पडणार आहे। परंतु तो भाजपाच्या बाजूने होता का महाविकास आघाडीच्या बाजूने होता हे निश्चितपणे सांगता येणार नाही। महत्त्वाचं म्हणजे जे 3 M पॅटर्न आहेत, 3 फॅक्टर आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणावर यावेळेस जमेची बाजू असणार आहेत। यंदाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीवादी मुद्द्यावरती, धर्मवादी मुद्द्यावरती झालेली आहे। ती जाणीवपूर्वक कुणी केली हा प्रश्न वेगळा आहे, पण त्याच्यामुळं मतांचं ध्रुवीकरण फार वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला जी निवडणूक सोपी वाटत होती ती सोपी नव्हती, हे एकंदरीत त्यांनी राबवलेल्या प्रचार यंत्रणेवरनं दिसून येत आहे। काय वाटतंय सर, नेमकं कोणाचं पारडं तुम्हाला जड वाटतंय? सोलापूर असेल किंवा माढा मतदारसंघ असेल, ह्या दोन्ही मतदारसंघात भाजपला विजयासाठी खूप काष्टा करावं लागत आहे। या मतदारसंघात आपण पाहिलं की मोदींच्या 2 सभा झाल्या, सोलापूरला झाली आणि माढ्याला झाली। एकंदरीत उमेदवारी जाहीर करताना लावलेला भाजपने विलंब, ग्रामीण भागामध्ये मराठा समाज असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सर्व बाबतीत भाजपला एकंदरीत कोंडीत पकडण्याचा मतदारांनी डाव साधल्याचा दिसतोय। त्यामुळं या दोन्ही मतदारसंघात भाजप जिंकेल ही खूप शक्यता कमी वाटते। आपणास काय वाटतं, नेमकं कोण निवडून येईल? मी लोकसभेच्या इलेक्शन वेळेस बघितलो की काय भाजपाचे काय ठिकाणी टप्पे आहेत, त्याच ठिकाणी भाजप लीड असणार आहे। आणि 3 समाज, लिंगायत असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा असेल आणि दलित समाज असेल, हा एक गट्टा वोटिंग आहे। त्यामध्ये मराठा आणि दलित समाजाचे वोट आहेत ते 80% काँग्रेसकडे पडलेले दिसतात। सर, काय वाटतंय तुम्हाला की नेमकं या लोकसभा निवडणुकीत नेमकं कोण निवडून येईल? निवडणूक फार अटीतटीचीच आहे, सर्व सिनियर लोकांनी सांगितलेलं आहे आणि तेच आहे। छातीटोकपणे असं सांगता येणार नाही की याच उमेदवाराचा विजय होईल। ज्याचा विजय होईल तो 25 ते 30 हजाराच्या आतमध्येच विजय होईल। आपल्यासोबत सोलापुरातील हे सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी होती, यांच्यासोबत आपण NDTV मराठीच्या मार्फत संवाद साधला। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह सौरभ वाघमारे, NDTV न्यूज मराठी, सोलापूर।